तर हा ब्लाऊज कसा पूर्ण केला त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला समजेल. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी सकाळी सगळी कामं आवरून घेतली आणि दारातले ना झाडतच मी पाणी घालत होते, कारण आंब्याला चांगलाच मोहर आलेला. त्यानंतर रामफळं पण चांगली लागलेली आणि पाणी घातलं ना की झाडं सुकत नाहीत. त्यामुळे तर सकाळचा नाश्ता वगैरे आवरून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते बघा. घरचे नारळ आहेत आणि घरच्या नारळामधलं ज्या नारळामधलं पाणी म्हणजे नाही का संपलेलं आहे ना, ते नारळ असे फोडून घ्यायचे आणि त्यानंतर उन्हामध्ये सुकायला ठेवायचं, जेणेकरून घरचं खोबरं तयार होतं. तर मी ना सकाळी सकाळी हा ब्लाऊज मी स्टिच करायला घेतलेला. सिम्पलच होता, कटोरी ब्लाऊज होता आणि बॅक साईडला बघू शकता तुम्ही हाफ सर्कलची डिझाईन होती फुलगाड्याला. तर त्यासाठी ना मी कॅनव्हासवरती अगोदर आखून घेतलं आणि त्यानंतर अस्तरवरती कॅनव्हास टाकून ते पलटी करून घेतलं, बघू शकता तुम्ही पाठीमागच्या गळ्याला. आणि त्यानंतर बनवायचे ते लटकन बनवण्यासाठी बघा, अगरबत्तीने मी जे काठ असतात ना त्या काठावरती हाफ सर्कल करून त्याच्यावरती ना नॉर्मल असं दोरे निघू नये म्हणून अशा पद्धतीने केलेलं आणि त्यानंतर लटकन वगैरे बनवून घेतले. तर डिझाईन करायची म्हटल्यानंतर आहे ना, ब्लाऊज शिवण्याचं काही वाटत नाही किंवा डिझाईन बनवायचं पण काही वाटत नाही, पण त्यानंतर जे येतं ना, मणी लावायचे, हुकं लावायचे, हातशिलाई करायची, ह्यात सगळ्यात जास्त वेळ जातो. पण फायनल लुक बघू शकता तुम्ही, अगदी व्यवस्थित आणि खूप सुंदर असा ब्लाऊज आलेला. कस्टमरला पण अंगामध्ये खूप छान बसला आणि मी जे लटकन बनवलेलं ना ते ब्लाऊजच्या पिसातूनच बनवलेलं, म्हणजे विकत मिळतं ते नव्हतं बसवलं. तर व्हिडिओ कसा वाटला आणि नवीन असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.